नमस्कार, मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मी आता आहे गेवराई तालुक्यातल्या टाकळगाव गावामध्ये. अगदी हाकेच्या अंतरावर या परिसरामध्ये 2 गावं आहेत आणि ही दोन्ही गावं सिंदापणा काठेच्या अगदी हाकेच्या अंतरावर अगदी जवळ आहेत. आणि सिंदापणा हा जो काठ आहे, हा काठ गेल्या वर्षी आसमानी सुलतानी संकटानं अगदी भरून गेला होता. की ओळखलं का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून, गंगामाई धावून आली गेली घरट्यात राहून. या अशा बिकट अवस्थेमध्ये म्हणजे गेल्या वर्षी या सिंदपणा काठेला प्रचंड पूर आला होता आणि या पुराच्या तडाख्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या गोरगरीब जमिनींच्या शेती अगदी खरडून गेल्या, वाहून गेल्या. उभी पिकं अगदी नष्ट झालेली आपल्याला गेल्या वर्षी आपण पाहिलेली आहे. त्याहीपेक्षा अतिशय वेदनादायक जी घटना आहे ती मी आत्ता इथं तुम्हाला सांगतोय लोकसंवादच्या व्यासपीठावर. मंडळी, या पुराच्या तडाख्यामध्ये संदीपान ढोरमारे नावाचे एक वयोवृद्ध शेतकरी या पुराच्या तडाख्यामध्ये वाहून गेले होते. गावकऱ्यांनी त्यांचा अक्षरशः दिवस रात्र शोध घेतला, मात्र त्यांची डेड बॉडी ही 3 दिवसानंतर सापडली. या घटनेचं प्रशासनाला कसलंही गांभीर्य नाही, त्याची साधी दखल घेण्यात आली नाही, साधी नोंद घेतली गेली नाही. ना गावात तलाठी आला, ना गावात मंडळ अधिकारी आला, ना तहसीलदार आला, ना डेप्युटी कलेक्टर आला, ना कलेक्टर आला. ढोरमारे वाहून गेले, जीवानिशी गेले, त्यांचं कुटुंब आज उघड्यावर आहे. आज आपल्यासमोर त्यांच्या पत्नी लोकसंवादच्या व्यासपीठावर आहेत. ना ढोरमारे यांच्या मृत्यूची नोंद शासनाने घेतली, ना त्यांना एक कवडी, एक दमडीसुद्धा शासनानं दिली नाही. आज या माऊलीची जमीन पडीक आहे. आज ती जमीन पडीक आहे ती यासाठी की त्या माऊलीकडं आज 1 रुपयासुद्धा त्या जमिनीचा खर्च करायला नाही. मग अशा वेळी सरकार काय करतंय हा प्रश्न आहे. ताई, काय झालं होतं गेल्या वर्षी? काहीच नाही, ते इकडे अलीकडे यायला लागले होते आणि अलीकडे येता येताच ते तसं झालं. काय झालं नेमकं? पूर आला होता का? नदीला पूर आलता, गज नदी भरलेली होती. बर. आणि त्या पाण्यामध्येच ते ही वाहून गेले. तर 2-4 दिवस पत्ता नव्हता. बर. मग गावकऱ्यांनी शोधाशोध केली की नाही? केली, सारे माणसं बघायला होते. बर. मग शासनाने काही मदत केली? काहीच मदत नाही केली शासनाने बी. शेतीचं काय नुकसान झालं? शेतीचं बी सारं नुकसान झालं. माझं आज लयच अवघड झालंय, काय सांगावं तुम्हाला. आता तुम्हीच आता भाव आहे तर काय करावं म्हणून मला आता समजा. शासन आलंच नाही तुमच्याकडे? इकडे आलंच नाही कुणी, तुम्हाला विचारलंच नाही कुणी? काही नाही विचारलं. 1 रुपया मदत नाही झाली? 1 रुपया नाही दिला. देऊ म्हणले होते का? देव बी नाही म्हणले, काहीच नाही. इकडे आलेच नाही तर जीस ते काढलं तेव्हापासून इकडं. आता किती वर्ष झालं? आता 12 महिने होत आले. 2 महिन्याने 12 महिने होईल. शासनाने काय मदत करायला पाहिजे होती? काय आता काही उलचिक बघायला पाहिजे होतं, माझ्याकडे काही पैसे पाणी द्यायला पाहिजे होतं. मी काय करायचं आज? मुलं बाळ किती? 3 मुली आहेत, 2 मुलं आहेत. लग्न झालेत का मुलींचे? मुलीचे झाले तर पण मुलं नाहीत ना आज, बिन लग्नाचे त्यांचे नाही झाले, ते लहान लहान आहेत. शेती आता पडीकच आहे का? पडीकच आहे. कोण करीन आता शेती? माझ्या पण रुपये नाही आणि मग मी कोणाला हे करू? शासनाकडून काय अपेक्षा आहे? आता शासनाकडून आता काहीतरी त्यांनी माझ्याकडे बघून द्यावा ना मुली तिली. एखादा मुलगा नोकरी लावा, नाही तर काही द्यावा. 2 मुलं तर एखादा मुलगा लावा नोकरीला. त्यांनी आता काही मदत नाही आली? काहीच मदत नाही आली. यादीमध्ये नावच नाही तुमचं? नाव सुद्धा नाही यादीमध्ये. आणि जमीन तर खरडून ही वाहून गेली.